जळगावमध्ये आज बेमोसमी पावसाने या ठिकाणी हजेरी लावली आणि या पावसाचा जे आहे बहिणाबाई महोत्सवाला देखील मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। आपण आता या बहिणाबाई महोत्सवामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर महिलांच्या ज्या बचत गटांचे स्टॉल आहे विक्रीचे, या स्टॉलमध्ये अक्षरशः पावसाचं पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की जवळपास पाऊण तासापर्यंत झालेल्या या बेमोसमी पावसाच्या पाण्यामुळे जे आहे या ठिकाणी बचत गटाच्या महिलांचं जे आहे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून या ठिकाणी हा महोत्सव सुरू आहे आणि या ठिकाणी बचत गटांच्या महिला ज्या आहेत त्यांनी विक्रीचे या ठिकाणी स्टॉल लावले होते। मात्र अचानकच्या या बेमोसमी पावसामुळे जे आहे मोठं नुकसान या ठिकाणी या महिलांचं झालेलं आहे। कुठलाही वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी नसल्यामुळे पावसाचं पाणी थेट या ठिकाणी या स्टॉलमध्ये शिरलं आणि या पाण्यामुळे जे आहे बचत गटाच्या स्टॉलचं जे असतील साहित्य असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टींचं मोठं नुकसान झालं आहे। आपल्यासोबत एक महिला आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार ताई, कशा पद्धतीने नेमकं कशामुळे किती नुकसान झालंय तुमचं? साधारण 8-10 हजारापर्यंत नुकसान झालेलं आहे आमचं। कारण पावसामुळे आता काही म्हणजे कोणी येईल हे तर थोडक्यात म्हणजे होणारच नाही की कोणी बाहेर, आणि पाणी शिरले तर इथे काही करताच येणार नाही आम्हाला। वॉटरप्रूफ मंडप नव्हता? नाही, मंडप वॉटरप्रूफ टाकायला पाहिजे होता त्यांनी हवामानाच्या दृष्टिकोनातून, पण त्यांनी वॉटरप्रूफ मंडप काही टाकलेला नाही। किती पैसे घेतलेले भाडं? आमच्याकडनं 10,000 रुपये पर डेचं का? नाही, पूर्ण अच्छा, पूर्ण 5 दिवसांचं 10,000। त्या मानाने तुम्हाला सुविधा मिळाला का? नाही, म्हणजे मिळायला पाहिजे होत्या, कारण 10,000 जर घेतलेलं होतं त्यांनी तर त्यांनी नाही काही तर वॉटरप्रूफ मंडप तरी द्यायला पाहिजे होता आम्हाला, पण दिलेला नाही। तर वॉटरप्रूफ मंडप नसल्यामुळे नुकसान झालेलं आहे। 10,000 रुपये भाडं जे होतं या ठिकाणी आकारण्यात आलं। मात्र दुसरीकडे जे आहे कुठलीही काळजी जी होती त्या पद्धतीने सुविधा ज्या होत्या त्या देण्यात आलेल्या नाही आणि त्यामुळे कुठेतरी जे आहे या ठिकाणी स्टॉलचं जे आहे विक्रेत्यांचं नुकसान झालेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की हा संपूर्ण चिखल या स्टॉलच्या ठिकाणी झालेला आहे आणि मोठं नुकसान जे आहे या ठिकाणी झालेलं आहे। नागरिक जे आहेत या ठिकाणी महोत्सवामध्ये भेट देत असतात, मात्र पावसाचा फटका या ठिकाणी या महोत्सवाला बसला। अनेक ठिकाणी जे आहे मंडप जे आहेत, मंडपाचे कापड जे आहेत ते देखील कोसळून पडलेले आहेत। तर दुसरीकडे आपण बघतोय की स्टॉलच्या समोर अक्षरशः या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानाचा सामना जो आहे या ठिकाणी आता विक्रेत्यांना करावा लागणार आहे। आपण विक्रेत्यांशी अजून बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय दादा, काय झालंय नेमकं हे? नुकसान तर अशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे। मात्र विक्रेते या ठिकाणी बोलण्यास तयार नाहीत। त्यांच्याकडून भाडं आकारण्यात आलं, मात्र त्या मानाने या ठिकाणी आयोजकांकडून सुविधा देण्यात आल्या नाहीत आणि त्याचमुळे कुठेतरी या नुकसानाचा फटका या विक्रेत्यांना बसलेला आहे। किमान ज्या पद्धतीने भाडं आकारलं त्या पद्धतीने या ठिकाणी सुविधा देणं गरजेचं होतं, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याशी बोलताना महिला विक्रेत्यांनी बचत गटाच्या महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत। मात्र आज बेमोसमी पाऊस झाला आणि या पावसाचा मोठा फटका या महोत्सवातील विक्रेत्यांना बसला। आज शेवटचा दिवस होता महोत्सवामध्ये, मात्र अचानक शेवटच्या दिवशी या पावसामुळे जे आहे या ठिकाणी महोत्सवात दाणादाण उडाली आणि मोठं नुकसान जे आहे या ठिकाणी महिलांचं, बचत गटाच्या महिलांचं या ठिकाणी झालेलं असून त्यांनी आयोजकांवर जे आहे व्यवस्थित जे आहेत जेवढे पैसे घेतले त्या पद्धतीने सुविधा न दिल्याचा आरोप या ठिकाणी महिलांनी केलेला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।